नमस्कार मित्रांनो, आज आपण 5वा पाठ बघूया तापमान. या ठिकाणी आपल्याला एक प्रयोग दिला आहे. या प्रयोगातून आपल्याला लंबरूप व तिरपे किरणे समजून घेण्यास मदत होईल. बघूया आपण. आकृती 5.1 ही आकृती. आकृती 5.1 मध्ये विजेरीच्या प्रकाश स्रोताच्या सहाय्याने लंबरूप व तिरप्या भागावर व्यापलेले क्षेत्र दाखवले आहे. बघा इथे हा प्रयोग वाचूया आपण. फक्त तुम्ही ऐकून घ्या. एक विजेरी घ्या, ती एका जागी स्थिर ठेवा. या विजेरीचा पडणारा प्रकाश जो पूर्णपणे मावेल असे दोन मोठे कागद घ्या, ते सपाट पृष्ठभागावर चिटकवा या प्रकारे. आता कागदाचा विजेरीशी 90 अंशाचा कोन होईल असा धरा. विजेरीचा झोत कागदावर सोडा. प्रकाश झोताने व्यापलेला भाग पेन्सिलीने रेखांकित करा. या कागदावर अ लिहा. बघा या ठिकाणी अ लिहिला आहे. आता दुसरा कागद घ्या. हा कागद विजेरीशी 120 अंशाचा कोन करेल असा धरा. बघूया आपण. या प्रकारे बघा 120 अंशाचा कोन करेल असा कागद धरायचा आहे. आता दुसरा कागद घ्या. हा कागद विजेरीशी 120 अंशाचा कोन करेल असा धरा. विजेरीचा झोत या कागदावर सोडा. प्रकाश झोताने व्यापलेला भाग पेन्सिलने रेखांकित करा. या कागदावर ब लिहा. दोन्ही कागदाचे निरीक्षण करा. आता सांगा की कोणत्या कागदावर प्रकाश झोताने व्यापलेली जागा जास्त आहे. बघा हा प्रश्न पुन्हा वाचते मी. कोणत्या कागदावर प्रकाश झोताने व्यापलेली जागा जास्त आहे. बघूया आपण. बघा याचं उत्तर काय असेल. ब. दिसत आहे तुम्हाला. या प्रकाश झोताने जास्त जागा व्यापलेली आहे आणि अ ने कमी व्यापलेली आहे. कोणत्या कागदावर ती कमी आहे तर अ कागदावर आपण बघितलं होतं. आता विजेरी व कागद यांच्यातील कोणात आणखी बदल करून प्रकाश झोताने व्यापलेल्या भागाबाबत काय होते ते पहा. प्रकाश झोताने व्यापलेली जागा व कागदाचा कोन यांचा कशा प्रकारे सहसंबंध असेल हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. लक्ष देऊन बघा. पृथ्वीवर येणारे सूर्यकिरण सरळ रेषेत येत असतात. तथापि पृथ्वी गोल असल्यामुळे हे किरण पृथ्वीपृष्ठावर सर्वत्र लंबरूप पडत नाही. हे लक्षात घ्या. पृथ्वी गोल असल्यामुळे हे किरण पृथ्वीपृष्ठावर सर्वत्र लंबरूप पडत नाही. हे किरण काही भागात लंबरूप तर काही अन्य भागात तिरपे पडतात. त्यामुळे पृथ्वीवर काय होते ते पाहू. लंबरूप प्रकाश किरण कमी जागा व्यापतात. कमी जागा व्यापलेल्या भागात प्रखर प्रकाश व जास्त उष्णता मिळते. त्यामुळे तेथील पृष्ठभाग जास्त तापतो. पर्यायाने तेथील हवा जास्त तापते. तिरपे प्रकाश किरण जास्त जागा व्यापतात. जास्त जागा व्यापलेल्या भागात प्रकाशाची प्रखरता व उष्णता कमी असते. हे समजून घ्या. जास्त जागा व्यापलेल्या भागात प्रकाशाची प्रखरता व उष्णता कमी असते. त्यामुळे तेथील पृष्ठभाग कमी तापतो. पर्यायाने तेथील हवा कमी तापते. हे आपण समजून घेऊया. बघा आपण समजून घेण्यासाठी बघूया. 2 परिवार आहे. या 2 परिवारामध्ये या ठिकाणी 3 जण लोक राहतात. वडील, आई आणि त्यांचा छोटासा मुलगा या प्रकारे. आणि दुसऱ्या परिवारामध्ये 5 लोक राहतात. वडील, आई आणि त्यांचे छोटे छोटे 3 मुलं या प्रकारे. या दोनही परिवाराचा मंथली पेमेंट आहे 1,00,000 रुपये. आता बघा पहिल्या परिवारातल्या व्यक्तीला पैसे तिघालाही सारखे वाटून देतो म्हटलं तर प्रत्येकाच्या वाटणीला किती येणार. 33,000 प्रत्येकाच्या वाटणीला येईल. आणि दुसऱ्या परिवारामध्ये 5ही जणाला वाटणी करून देतो म्हटलं तर किती येईल. 20,000. आता पहिल्या परिवारामध्ये प्रत्येकाला आवडीच्या वस्तू जास्त प्रमाणात घेऊ शकणार का त्या. हो, कारण त्यांच्यापाशी पैसेही जास्तच आहे. 33,000 प्रत्येक महिन्याला येणार आहे. तर ते आपल्या आवडीच्या वस्तू जास्त प्रमाणात घेतील. आपलं जीवन चांगल्या प्रमाणात जगतील. आणि दुसऱ्या परिवारामध्ये आवडीच्या वस्तू कमी प्रमाणात घेतल्या जाईल का. हो, कारण त्यांच्याकडे पैसे सुद्धा कमी आहे. आता हे आपण पृथ्वी गोलावर समजून घेऊया. या प्रकारे आपली पृथ्वी आहे. या प्रकारे आपला सूर्य आणि या प्रकारे सूर्याची किरणे. आता आपण हे समजून घेऊया. हा पहिला परिवार आणि हा दुसरा परिवार. आता पहिल्या परिवारामध्ये कमी लोक होते. तर बघा या ठिकाणी पृथ्वीवर सूर्यकिरणे कमी जागा व्यापत आहे. आपण जागा आणि लोक या प्रकारे समजून घेऊया. आणि या दुसऱ्या किरणामध्ये बघा या प्रकारे जास्त जागा व्यापत आहे. हे सरळ आणि हे तिरपी. तिरप्यामध्ये जास्त जागा जात आहे. जास्त जागा आहे.
म्हणजेच जास्त लोक आहे या प्रकारे समजून घ्या. आता आपण ज्याप्रमाणे प्रत्येक परिवाराला 1,00,000 रुपये दिले होते, त्याच प्रकारे प्रत्येक किरणामध्ये सारखीच ऊर्जा असते, उष्णता असते, हे समजून घ्या. मग प्रत्येक सूर्यकिरणांमध्ये सारखीच ऊर्जा, उष्णता असते. तर या ठिकाणी कमी जागा आहे, तर या ठिकाणी जास्त उष्णता मिळेल आणि दुसऱ्या ठिकाणी कमी उष्णता मिळेल, कारण की जागा जास्त आहे, लोक जास्त आहे, तर वाटणी ही कशी होणार पैशाची? त्यांना कमीच मिळेल. त्या प्रकारे जागा जास्त आहे, तर उष्णता कशी मिळेल? कमी मिळेल. तर मग हे विषुववृत्त आहे. या विषुववृत्तावर उष्णता कशी असेल? जास्त असेल. आणि कर्कवृत्ताकडे जाणार तेव्हा उष्णता कशी असेल? कमी असेल. आणि ध्रुवावर जास्तीच कमी असेल उष्णता. या प्रकारे समजून घ्या. समोर बघूया. आता आपण जे समजून घेतलं ते या ठिकाणी दिलं आहे, बघूया. आकृती 5.2 मध्ये दाखवल्याप्रमाणे अ या प्रदेशात सूर्यकिरण लंबरूप पडतात. ब या ठिकाणी सूर्यकिरण तिरपी, तर क या ठिकाणी ती अतितिरपी पडतात. ही आकृती बघूया आपण. बघा, ही आकृती आहे 5.2. पृथ्वीचा आकार व सूर्यकिरणांचे वितरण दाखवले आहे. या ठिकाणी बघा, विषुववृत्तात सर्वात जास्त उष्णता, ऊन असते, तर कर्कवृत्तावरती कमी आणि ध्रुवावरती आणखी कमी कमी होत जाते. या आकृतीमध्ये बघा, आपण किरणांना अ, ब आणि क या प्रकारे नाव दिले आहे. या ठिकाणी काही प्रश्न दिले आहे, हे फक्त ऐका. आकृती 5.2 मध्ये दाखवल्याप्रमाणे अ या प्रदेशात सूर्यकिरण लंबरूप पडत आहे. ब या प्रदेशात सूर्यकिरण तिरपी, तर क या ठिकाणी ती अतितिरपी पडत आहे. मोजपट्टीचा वापर करून पृथ्वीपृष्ठावरील अ, ब व क या प्रदेशातील प्रकाशित भागाची रुंदी मोजा. आकृतीत सूर्य व पृथ्वीच्या दरम्यान पृथ्वीकडे येणाऱ्या किरणांची जाडी मोजा. आकृतीत दिलेल्या अक्षवृत्ताचा विचार करून पृथ्वीवर कोणत्या वृत्तापाशी तापमान जास्त असेल, हे लक्षात घ्या. आकृतीत दिलेल्या अक्षवृत्ताचा विचार करून पृथ्वीवर कोणत्या वृत्तापाशी तापमान जास्त असेल? विषुववृत्तापाशी जास्त असेल, बघितलं होतं आपण. कोणत्या वृत्तापाशी तापमान मध्यम असेल? आपण बघितलं होतं. कर्कवृत्तापाशी तापमान मध्यम होते. व कोणत्या भागात ते खूप कमी असेल? ध्रुवापाशी कमी असेल. हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे, लक्ष देऊन बघा. पृथ्वीवर येणारी सूर्यकिरणे सरळ रेषेत व एकमेकांना समांतर असतात. या प्रकारे सरळ रेषेत व समांतर असतात किरणे. बघा, पृथ्वीवर येणारी सूर्यकिरणे सरळ रेषेत व एकमेकांना समांतर असतात, परंतु पृथ्वीचा गोल आकार व त्यामुळे होणारी वक्रता यामुळे सूर्यकिरण जास्त किंवा कमी जागा व्यापतात, हे आपण पाहिले. सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचे वितरण त्यामुळे असमान आहे. बघा, या ठिकाणी प्रश्न बनतो की सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचे वितरण असमान का आहे? कारण पृथ्वीचा गोल आकार व त्यामुळे होणारी वक्रता यामुळे सूर्यकिरण जास्त व कमी जागा व्यापतात. त्यामुळे सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचे वितरण असमान आहे, हे लक्षात राहू द्या. परिणामी विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे तसेच दक्षिण ध्रुवाकडे तापमानाच्या वितरणात असमानता निर्माण होते. तापमानाच्या वितरणानुसार पृथ्वीचे विषुववृत्तापासून ध्रुवाकडे उष्ण, समशीतोष्ण व शीत असे 3 कटिबंधात म्हणजेच पट्ट्यात विभाजन करता येतात. बघा, कटिबंध म्हणजेच काय? तर पट्टे. आकृती 2.4 व 5.3च्या आधारे आपण समजून घेऊया. बघा, ही आकृती, यामध्ये 5.3 कटिबंध दाखवले आहे, म्हणजेच तापमान पट्टे दाखवले आहे. या प्रकारे बघा, विषुववृत्तापासून उत्तरेला 23°30' उत्तर आणि विषुववृत्तापासून 23°30' दक्षिण. दक्षिण म्हणजेच काय? तर हे मकरवृत्त आणि वरचं कर्कवृत्त. या 23° उत्तर ते 23° दक्षिण या पूर्ण भागाला काय म्हटलं आहे? उष्णकटिबंध. या ठिकाणी लिहिलं आहे बघा. उष्णकटिबंध का म्हटलं आहे? कारण या ठिकाणी सर्वात जास्त उष्णता पडते, ऊन पडते. हा पट्टा सर्वात जास्त उष्ण असते म्हणून. आणि समोर 23°30' उत्तर ते 66°30' उत्तर या पट्ट्यामध्ये उष्णता कमी असते, ऊन कमी पडते. तर याला काय म्हटलं आहे? समशीतोष्ण कटिबंध, हे लक्षात घ्या. आणि दक्षिणेमध्ये सुद्धा तेच 23°30' दक्षिण ते 66°30' दक्षिण या पट्ट्याला सुद्धा
समशीतोष्ण पट्टा म्हटला आहे. आणि 66 अंश 30 मिनिटे उत्तर ते 90 अंशापर्यंत या पट्ट्याला काय म्हणणार? शीत कटिबंध म्हणणार. कारण यात सर्वात कमी उष्णता असते. सूर्यकिरण तिरपे पडल्यामुळे आणि दक्षिणेमध्ये सुद्धा 66 अंश 30 मिनिटे ते 90 अंश दक्षिण या पट्ट्याला शीत कटिबंध म्हणतात. अक्षांश या मुख्य कारणाशिवाय पृथ्वीवरील इतर घटकही तापमानाच्या असमान वितरणास कारणीभूत असतात, परंतु या घटकाचा परिणाम प्रादेशिक पातळीपुरता मर्यादित असतो. हे घटक पुढील प्रमाणे आहे: समुद्र सानिध्य, खंडांतर्गतता, समुद्र सपाटीपासूनची उंची व प्राकृतिक रचना. या घटकानुसार प्रदेशांमधील हवामानात विविधता आढळते. याशिवाय ढगांचे आच्छादन, वारे, वनाच्छादन, नागरिकीकरण, औद्योगिकरण इत्यादी घटकांचा परिणाम स्थानिक हवामानावर होतो. हे घटक लक्षात राहू द्या, ज्या घटकामुळे स्थानिक हवामानावर परिणाम होतो. हे 3 घटक लक्षात राहू द्या: समुद्र सानिध्य, खंडांतर्गतता आणि समुद्र सपाटीपासूनची उंची. या ठिकाणी बघा प्रश्न दिले आहे. 0 अंश ते 23 अंश 30 मिनिटे उत्तर व दक्षिण या पट्ट्यात सूर्यकिरण कसे पडतील? लंबरूप पडतील. उष्णता जास्त असतील. 23 अंश 30 मिनिटे ते 66 अंश 30 मिनिटे उत्तर व दक्षिण या पट्ट्यात सूर्यकिरण कसे पडतील? तिरपे पडतील. उष्णता कशी असेल? कमी असेल. सूर्यकिरण मध्यम पडेल. आणि 66 अंश 30 मिनिटे ते 90 अंश उत्तर व दक्षिण या भागात सूर्यकिरण कसे पडतील? अति तिरपे पडतील. आणि उष्णता कशी असेल? कमी असेल. शीत प्रदेश असेल तो. समोर बघूया. या ठिकाणी एक प्रयोग दिला आहे, ते बघूया आपण. जमीन व पाणी दोन्ही तापणे व थंड होणे यात असमानता आहे. हे समजण्यासाठी आपण एक कृती करूया. ही कृती आपण ऐकून वाचून आपल्याला काय फायदा होईल? तर जमीन व पाणी दोन्ही तापणे व थंड होणे यात असमानता आपल्याला लक्षात येईल. हे समजून घेता येईल आपल्याला. आणि यावरच, ह्या असमानतेवरच आपले काही वारे आपल्याला समजेल. बघूया आपण. मतलई वारे, खारे वारे या प्रकारचे समोर काही कन्सेप्ट आपल्याला समजून घेण्यासाठी हे मदत होईल. ही कृती फक्त तुम्ही ऐकून घ्या, तुम्हाला समजेल. समान आकारमानाची 2 भांडी समप्रमाणात पाण्याने भरून घ्या. यातील एक भांडे घरातच ठेवा व दुसरे भांडे सूर्योदयाच्या सुमारास म्हणजे सूर्य निघण्याच्या सुमारास घराबाहेर ठेवा. घराबाहेर ठेवलेल्या भांड्यावर सतत सूर्यकिरण पडतील याची काळजी घ्या. आकृती 5.4 ब प्रमाणे बघा. ही आकृती 4.5.4 पाण्याने तापणे व भांडे थंड होणे ही आकृती ब या ठिकाणी दाखवलं आहे. आता दुपारच्या दरम्यान घरातल्या जमिनीवर अनवाणी चालून जमिनीच्या तापमानाचा अंदाज घ्या. पाण्यात हात घालून पाण्याच्या तापमानाचा अंदाज घ्या. हीच कृती घराबाहेरील जमिनीच्या बाबतीत व भांडे भरून ठेवलेल्या पाण्याच्या बाबतीत करा. आता जमीन व पाणी यांच्या तापमानाबद्दलची तुमची निरीक्षणे वहीत लिहा. सुरुवातीला केलेल्या जमीन व पाण्याचा प्रयोग सायंकाळी 7 वाजता पुन्हा करून पहा. निरीक्षणे वहीत नोंदवा. आता पाण्याची भांडी काढून घेतली तरी चालतील. नोंदवलेल्या सर्व निरीक्षणाची वर्गात चर्चा करा. आपल्यासाठी हा पॅरेग्राफ महत्त्वाचा आहे, लक्ष देऊन बघा. आपल्याला नेहमी असे वाटते की सूर्यकिरणामुळे हवा तापते व गरम हवेमुळे जमीन व पाणी तापते. प्रत्यक्षात मात्र खालीलप्रमाणे घडत असते. या ठिकाणी बघा, हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. जमीन व पाणी सूर्यकिरणामुळे प्रथम तापते. बघा, सूर्यकिरणामुळे प्रथम काय तापते? तर जमीन व पाणी तापते. हे लक्षात घ्या. जमीन व पाणी सूर्यकिरणामुळे प्रथम तापतात. त्यानंतर जमीन व पाणी यांनी शोषलेली उष्णता वातावरणात उत्सर्जित होते. त्यामुळे पृष्ठभागालगत असलेली हवेचा थर वरच्या दिशेने तापत जातो. म्हणूनच पृष्ठभागालगत हवा जास्त गरम असते. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. पृष्ठभागालगत हवा जास्त गरम का असते? कारण येथून बघा, जमीन व पाणी सूर्यकिरणामुळे प्रथम तापते. त्यानंतर जमीन व पाणी यांनी शोषलेली उष्णता वातावरणात उत्सर्जित होते. त्यामुळे पृष्ठभागालगत असलेल्या हवेचा थर वरच्या दिशेने तापतो. म्हणूनच पृष्ठभागालगत हवा जास्त गरम असते व पृष्ठभागापासून जसजसे वर जावे तसतसे हवेच्या तापमानात घट होत जाते. हे लक्षात घ्या. पृष्ठभागापासून जसजसे वर जावे तसतसे हवेच्या तापमानात घट होत जाते. समुद्र सपाटीला असणारे तापमान हे पर्वतीय भागात कमी झालेले आढळते. कारण की पर्वत समुद्र सपाटीपासून जास्त उंचीवर असते. म्हणून हा पॅरेग्राफ आपण आकृतीच्या सहाय्याने समजून घेण्याचा प्रयत्न करू. ही आपली पृथ्वी आणि हा आपला सूर्य या प्रकारे
हा पॅरेग्राफ आपण पुन्हा वाचून घेऊया. जमीन व पाणी सूर्यकिरणामुळे प्रथम तापते. या प्रकारे आपण समजून घेऊया. इथे जमीन आहे आणि इथे समुद्र आहे. या प्रकारे जमीन व पाणी सूर्यकिरणामुळे प्रथम तापते. या प्रकारे बघा, सूर्याच्या किरणामुळे जमीन व पाणी प्रथम तापते. त्यानंतर जमीन व पाणी यांनी शोषलेली उष्णता वातावरणात उत्सर्जित होते. या प्रकारे उष्णता वातावरणात उत्सर्जित होते. त्यामुळे भूपृष्ठालगत असलेला हवेचा थर वरच्या दिशेने तापत जातो. बघा, पृथ्वीलगत या ठिकाणी काही हवेचे थर असेल तर हे प्रथम तापते. हे प्रथम तापेल. त्यानंतर समोर हवेचा थर असेल. या प्रकारे हे कलर तुम्हाला समजून सांगण्यासाठी सांगत आहे. त्यानंतर हा ग्रीन कलरचा थर तापेल. त्यानंतर समोरचा थर. या प्रकारे त्यामुळे भूपृष्ठालगत असलेला हवेचा थर वरच्या दिशेने तापत जातो. म्हणूनच पृष्ठभागालगत हवा जास्त गरम असते. हे लक्षातच राहू द्या. व पृष्ठभागापासून जसजसे वर जावे तसतसे हवेच्या तापमानात घट होत जाते. बघा, कारण जमीन व पाणी प्रथम तापते आणि त्यानंतर क्रमाक्रमाने हवेचा थर वरच्या दिशेने तापत जाते. समुद्र सपाटीला असणारे तापमान हे पर्वतीय भागात कमी झालेले आढळते. का बरं समुद्र सपाटीला असणारे तापमान हे पर्वतीय भागात कमी झालेले आढळते? समुद्र सपाटीला पर्वत असेलही तरी पण पर्वताची उंची कुठे असते? बघा, या प्रकारे उंची असेल तर या ठिकाणी तापमान कसे असेल? कमी असेल. आणि इथे तापमान का कमी असेल? कारण पृष्ठभाग आधी तापते आणि त्यानंतर हवेचे थर क्रमाक्रमाने तापत जाते. आपण आत्ताच बघितलं. समोर बघूया. या ठिकाणी आपण कृती बघितली होती, त्याचेच परिणाम आपल्याला या ठिकाणी दिले आहे. बघूया आपण. कृती केल्यानंतर तुमच्या असे लक्षात येईल की जमीन पाण्याच्या तुलनेत लवकर थंड झाली आहे. बघा, हे लक्षात घ्या. जमीन पाण्याच्या तुलनेत लवकर थंड झाली आहे. उन्हात ठेवलेले पाणी मात्र किंचित कोमटच राहते. जमीन व पाणी यांच्या तापण्याच्या व थंड होण्याच्या या फरकामुळे जमिनीवरील हवा लवकर तापून लवकर थंड होते, तर पाण्यावरील हवा उशिरा तापून उशिरा थंड होते. ही आपली जमीन आहे या प्रकारे, आणि हा समुद्र या प्रकारे. जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होते, तर समुद्राला वेळ लागतो तापायला. उशिरा तापते आणि उशिरा हळूहळू थंड होते. बघा, सकाळी सूर्य निघाला 6:30 ते 7:30च्या दरम्यान. 8 वाजता जमीन थोडीशी तापते, पण पाणी मात्र थंडच आहे. 8 वाजल्यानंतर आणखी थोडंसं तापते, पण पाणी मात्र थंडच असते. 9 वाजता पाणी कोमट होते थोडंसं, तर जमीन थोडी जास्तच तापते. आता बघा, 9 वाजता जमिनीवर वाहणारे वारे कसे असणार? उष्ण असणार. आता वारे कसे तापते? तर बघा, हे सूर्याची किरणे आधी जमिनीवर पडते, पाण्यावर पडते या प्रकारे, आणि हे तापल्यानंतर उष्णता वातावरणामध्ये जाते आणि हवेचे थर या उष्णतेमुळे क्रमाक्रमाने तापत जाते. तर बघा, 9 वाजता जमिनीवरील वारे कसे असणार? उष्ण असणार. आणि समुद्रावरील वारे कसे असणार? थंडच असणार. का? कारण अजून पाणीच तापलेलं नाहीये, तर उष्णता इथेच राहणार आहे, वातावरणात जाणारच नाही. बघा, या प्रकारे उष्णता इथेच राहणार आहे, वरती उष्णता जाणार नाही, कारण की पाणीच तापलेलं नाहीये. तिचे वारे सुद्धा 9 वाजता सकाळी कसे असणार? थंडच असणार आहे. आणि क्रमाक्रमाने 10 वाजता, 11 वाजता, 3 वाजता त्या दरम्यान हे वारे उष्ण होतील. पृथ्वीवरील जमिनीवरील सुद्धा वारे उष्णच राहतील. पण सूर्यास्त झाल्यानंतर 7 वाजता जमिनीवरील वारे कसे असेल? थंड असेल. पण पाण्यावरील वारे कशी असेल? गरमच असेल, कारण की पाणी गरम झालं आहे, पाणी गरम आहे. आणि जमिनीवरील वारे कसे आहे? थंड, कारण जमीन थंड झाली आहे, लवकर थंड होते जमीन. आता बघा, रात्री 8च्या दरम्यान जमिनीवरील हवेचे तापमान जास्त असेल की समुद्रावरील तापमान जास्त असेल? अर्थातच समुद्रावरील तापमान जास्त असेल. का? कारण अजूनही पाणी गरम आहे आणि पाण्यामुळे
पाण्यावरील हवा सुद्धा गरम आहे, उष्ण आहे, त्यामुळे हवेचे तापमान जास्त असेल. आपण एकदा बघूया. जमीन पाण्याच्या तुलनेत लवकर थंड झाली आहे. उन्हात ठेवलेले पाणी मात्र किंचित कोमटच राहते. जमीन व पाणी यांच्या तापण्याच्या व थंड होण्याच्या या फरकामुळे जमिनीवरील हवा लवकर तापून लवकर थंड होते, तर पाण्यावरील हवा उशिरा तापून उशिरा थंड होते. परिणामी समुद्रकिनारी भागात खंडांतर्गत भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा कमी असते तर रात्री जास्त असते. यात तुलना केली आहे. खंडांतर्गत म्हणजे जमिनीवर ज्या ठिकाणी समुद्र नाही अशा ठिकाणी तापमान कसं असेल, रात्री कमी असेल आणि समुद्रकिनारी भागात जास्त असेल, हे इथे सांगितलं आहे. खंडांतर्गत भागात मात्र किनारी भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा जास्त असते व रात्री कमी असते. समुद्रकिनारी भागात समुद्राचे पाणी तापल्याने पाण्याची वाफ हवेत मिसळत असते. पाण्याची वाफ हवेतील तापमान साठवू शकते, त्यामुळे या भागात हवा आर्द्र व उबदार राहते. या उलट परिस्थिती खंडांतर्गत भागात असते. बाष्प नसल्याने हवा कोरडी राहते. परिणामी तापमानातील फरक तीव्रतेने होतात. दिवसभराच्या कमाल व किमान तापमानातील फरकास त्या ठिकाणची दैनंदिन तापमान कक्षा म्हणतात. हे लक्षात घ्या. दिवसभराच्या कमाल व किमान तापमानातील फरकास त्या ठिकाणची दैनंदिन तापमान कक्षा म्हणतात. थोडक्यात किनारी भागात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानातील फरक कमी असतो, तर खंडांतर्गत भागात तापमानातील हा फरक जास्त असतो. उदाहरणार्थ मुंबईचे तापमान सम आहे तर नागपूरचे तापमान विषम आहे. कोकण किनारी भागातील तापमान कक्षा कमी असते, तर विदर्भाकडे तापमान कक्षेत वाढ झालेली आढळते. कोकण प्रदेशात म्हणूनच सम हवामान असते. उदाहरणार्थ मुंबईचे हवामान सम तर नागपूर सारख्या खंडांतर्गत प्रदेशाचे हवामान विषम असते. आपल्यासाठी हा पॅरेग्राफ अतिशय महत्त्वाचा आहे. बघूया. हरितगृह वायूचे परिणाम. वातावरणातील काही वायू जसे ऑर्गॉन, कार्बन डायऑक्साईड इत्यादी व पाण्याची वाफ हे जमिनीतून बाहेर पडणारी उष्णता दीर्घकाळ स्वतःमध्ये सामावून ठेवू शकतात. हे लक्षात घ्या. ऑर्गॉन, कार्बन डायऑक्साईड इत्यादी व पाण्याची वाफ हे जमिनीतून बाहेर पडणारी उष्णता दीर्घकाळ स्वतःमध्ये सामावून ठेवू शकते. या वायूमुळे वातावरणातील हवेचे तापमान वाढते. बघा, आपण बघितलं होतं हवेचे तापमान कशा प्रकारे वाढते. वातावरणातील या वायूचे वाढते प्रमाण हवामान बदलाला कारणीभूत ठरत असते. याच कारणामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे असे हवामानशास्त्रज्ञाचे मत आहे. हवामानातील हा बदल सार्वत्रिक आहे. याला जागतिक तापमान वाढ असेही म्हणतात. ज्या वायूमुळे ही वाढ होते त्या वायूंना हरितगृह वायू म्हणतात. बघा, एक प्रश्न होता, काही वायू दिले होते आणि यामधून कोणते हरितगृह वायू नाही ते ओळखायचं होतं. म्हणून हरितगृह वायू कोणते हे लक्षात घ्या. या ठिकाणी कृती दिली आहे, बघूया. या आकृतीमध्ये बघा, ही आकृती 5.1 उष्णतेचे वहन व ऊर्ध्व प्रवाह याबद्दल दिला आहे. तापत ठेवलेल्या पाण्यात 4-5 प्लास्टिकची बटणे टाकून बटनांची हालचाल कशा प्रकारे होते ते पहा. ही कृती फक्त ऐका. पाणी तापल्यावर ते प्रसरण पावते. तळाकडील जास्त गरम पाणी वर येते. त्याबरोबर बटणे पाण्याच्या पृष्ठभागावर येतात. त्या मानाने वरचे थंड पाणी तळाकडे जाऊ लागते. त्याबरोबर बटणे देखील खाली जातात. असे सतत होऊ लागते. असे तुमच्या लक्षात येईल. म्हणजेच तापल्यामुळे पाण्याची ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतो. निसर्गात मात्र थोडी वेगळी परिस्थिती असते. तापमानातील फरकामुळे महासागरामध्ये पाण्याचे ऊर्ध्वगामी तसेच क्षितिज समांतर प्रवाह निर्माण होतात. क्षितिज समांतर प्रवाह हे तापमानातील फरकाप्रमाणेच पाण्याच्या घनतेत झालेला बदल व वारे यामुळे निर्माण होतात. हे सागरी प्रवाह विषुववृत्त ते ध्रुवीय प्रदेश व ध्रुवीय प्रदेश ते विषुववृत्त असे वाहतात. या नकाशामध्ये आपल्याला दाखवलं आहे, बघूया आपण. सागरी प्रवाह ज्या वेळेस शीत कटिबंधाकडून उष्ण कटिबंधाकडे येतो त्यावेळेस उष्ण कटिबंधातील किनारपट्टीचे तापमान कमी होते. या उलट प्रवाह जेव्हा उष्ण कटिबंधाकडून शीत कटिबंधाकडे जातात तेव्हा तेथील किनारपट्टीचे तापमान वाढते. 23°30' उत्तर कर्कवृत्तापासून ते 23°30' दक्षिण मकरवृत्तापर्यंतचा प्रदेश काय म्हणून ओळखला जातो तर लंबरूप किरणांचा प्रदेश. या प्रदेशामध्ये सर्वात जास्त उष्णता असते, जास्त ऊन पडते. त्यामुळे या ठिकाणचं पाणी सुद्धा कसं असेल, गरम असेल. आणि ध्रुवाजवळ बघा, या ठिकाणी दिला आहे अतितिर्प्या किरणांचा प्रदेश. म्हणजे या ठिकाणी थंडी जास्त असेल, म्हणजे या ठिकाणचं पाणी सुद्धा कसं असेल, थंड असेल. या ठिकाणी दाखवला आहे बघा, उष्ण प्रवाह गुलाबी कलरनी दाखवला आहे आणि शीत प्रवाह निळ्या कलरनी दाखवला आहे. उष्ण आणि शीत प्रवाहामुळे नेमकं होतं तरी काय, थोडक्यात बघू.
सागरी प्रवाहाचा उपयोग काय होते आपल्यासाठी ते बघूया. सागरी प्रवाह ज्या वेळेस शीत कटिबंधाकडून, कटिबंध म्हणजेच काय, शीतपट्टा, जो पट्टा थंड असतो तो, सागरी प्रवाह ज्या वेळेस शीत कटिबंधाकडून उष्ण कटिबंधाकडे येतो त्यावेळेस उष्ण कटिबंधातील किनारपट्टीचे तापमान कमी होते. बघा, हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. सागरी प्रवाहाचा उपयोग काय आहे, तर किनारपट्टीचे तापमान कमी होते किंवा जास्त होते. या उलट बघा, प्रवाह जेव्हा उष्ण कटिबंधाकडून शीत कटिबंधाकडे जातात तेव्हा तेथील किनारपट्टीचे तापमान वाढते. म्हणजे एकंदरीत सागरी प्रवाहाचा उपयोग काय, तर किनारपट्टीचे तापमान नियंत्रित ठेवते. आता हा विषुववृत्त, या ठिकाणचं पाणी उष्ण आहे, यापर्यंत, या प्रदेशापर्यंतचं पाणी उष्ण आहे, इथून सुद्धा पाणी उष्ण आहे. तर बघा, ध्रुवाकडून शीत प्रवाह आले आणि तापमान नियंत्रित केलं. त्याच प्रकारे हे उष्ण प्रवाह, या ठिकाणचं पाणी दक्षिण अमेरिकेच्या पूर्वेकडलं पाणी कसं आहे, गरम आहे, आणि इकडून ध्रुवाकडून फॉकलँड प्रवाह आला आहे, तर हिचं पाणी कसं झालं, थोडंसं थंड, शीत. तापमान हिचं नियंत्रित झालं का, हो. हा एक प्रवाह लक्षात घ्या, हम्बोल्ट किंवा पेरू प्रवाह. हा आपल्याला विचारला जाऊ शकते का हा प्रवाह कुठचा आहे. हम्बोल्ट, पेरू म्हटलं तर समजायला येईल, पण हम्बोल्ट हा प्रवाह कुठचा आहे, दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमेला आहे की पूर्वेला आहे, तर आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे पश्चिमेला आहे. हा बेंगुला प्रवाह, हा शीत प्रवाह आहे, हे लक्षात राहू द्या. हा एक उष्ण प्रवाह लक्षात राहू द्या, गल्फ उष्ण प्रवाह आहे. आणि हा बघा कुठे आहे, उत्तर अमेरिकेच्या पूर्व भागात आहे. आणि हा एक प्रवाह कॅनरी प्रवाह, हा बघा आफ्रिकेत जोडून जाते आणि हिचं तापमान नियंत्रित करते, थंड प्रवाह आहे. आणि हा एक लॅब्राडॉर प्रवाह, हा सुद्धा महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. लॅब्राडॉरचा प्रवाह शीत प्रवाह आणि गल्फ उष्ण प्रवाह, हे बघा या ठिकाणी एकत्र येते. हा प्रदेश अतिशय महत्त्वाचा आहे. आणि हे एक बघा, हा प्रवाह, हा ओयाशियो प्रवाह शीत प्रवाह आहे, आणि हे क्युरोशियो उष्ण प्रवाह, हे दोनही अतिशय महत्त्वाचं आहे. या ठिकाणी कोणता देश आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. ज्या ठिकाणी उष्ण आणि थंडे शीत प्रवाह एकत्र येतात तो प्रदेश अतिशय महत्त्वाचा असते. आपण समोर बघूया तो कशासाठी महत्त्वाचा आहे, हा एक लक्षात राहू द्या. आणि हा एक लॅब्राडोरचा थंड प्रवाह आणि गल्फ उष्ण प्रवाह, हे दोन प्रदेश लक्षात राहू द्या. हा पॅरेग्राफ आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. या पॅरेग्राफमध्ये दिला आहे की उष्ण व शीत सागरी प्रवाह ज्या प्रदेशात एकत्र येते तो प्रदेश कशासाठी महत्त्वाचा आहे, बघूया आपण. उष्ण व शीत सागरी प्रवाह जर एखाद्या भागात एकत्र आले तर असा प्रदेश प्लवंक वाढीसाठी सर्वोत्तम असते. कशासाठी महत्त्वाचा आहे, तर प्लवंक वाढीसाठी महत्त्वाचा आहे. प्लवंक काय आहे, तर प्लवंक हे माशाचे खाद्य आहे. अशा प्रदेशात मासे मोठ्या प्रमाणावर येतात, उबदार पाण्यात पुनरुत्पादन करतात. माशांच्या मोठ्या संख्येमुळे या प्रदेशात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे, मासेमारी व्यवसायासाठी हा प्रदेश महत्त्वाचा आहे. आपल्यासाठी हे महत्त्वाचं नाही आणि हा पॅरेग्राफ सुद्धा महत्त्वाचा नाही. समोर बघूया, हा नकाशा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघूया, पृथ्वीवरील तापमानाचा विचार करून नकाशे तयार केले जातात. बघा नकाशे कसे तयार केले जातात, तर पृथ्वीवरील तापमानाचा विचार करून नकाशे तयार केले जातात. आकृती 5.7 मध्ये दिलेल्या नकाशाचे वाचन करा. हा नकाशा या ठिकाणी दिलाय बघा 5.7. हा नकाशा समताप रेषांच्या आधारे तयार केला आहे. बघा हा नकाशा कसा तयार केला आहे, तर समताप रेषांच्या आधारे तयार केला आहे. समताप म्हणजे काय, समान तापमान असणाऱ्या रेषांच्या आधारे तयार केला आहे. या रेषा भूपृष्ठी उंचीचा परिणाम टाळून समान तापमान असलेली ठिकाणे जोडून तयार केल्या जातात. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. बघूया, या रेषा म्हणजे कोणत्या रेषा, या रेषा नकाशामध्ये दाखवल्या त्या रेषा. भूपृष्ठी म्हणजे पृथ्वीचा पृष्ठभाग, आपण ज्या ठिकाणी राहतो जमीन. उंचीचा परिणाम टाळून, कोणत्या उंचीचा, भूपृष्ठी उंची म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो पृथ्वीच्या पृष्ठभागावर. तर त्या ठिकाणी काही ठिकाणी पठारे आहे, काही ठिकाणी डोंगरे आहे. पठाराच्या तुलनेत डोंगरांची उंची जास्त आहे का, काही ठिकाणी पर्वते आहे, डोंगरांच्या तुलनेत पर्वतांची उंची जास्त आहे. याच उंचीचा परिणाम टाळून सांगत आहे की भूपृष्ठी उंचीचा परिणाम टाळून
समान तापमान असलेली ठिकाणे जोडून तयार केल्या जातात. बघा हा नकाशा कसा तयार केला जातात, तर समान तापमान असलेली ठिकाणे जोडून तयार केल्या जातात, हे लक्षात घ्या. या रेषा सर्वसाधारणपणे अक्षवृत्तांना समांतर असतात. या प्रकारे नकाशातील 25 अंश सेल्सिअस तापमानाच्या समताप रेषेचे निरीक्षण करा. ही रेषा विषुवृत्तालगतचा प्रदेश व्यापतो. बघूया नकाशामध्ये 25 अंश सेल्सिअस या ठिकाणी आणि दक्षिणेमध्ये कुठे आहे, तर या ठिकाणी आहे. बघा आपण या रेषेचं निरीक्षण करूया. बघा या ठिकाणी आहे ही रेषा. या प्रकारे हे विषुवृत्तालगत आहे का बघूया. बघा हे विषुवृत्त या ठिकाणाहून जाते. बघा 25 अंश सेल्सिअस समताप रेषा विषुवृत्तालगतचा प्रदेश व्यापत आहे का, व्यापत आहे. दिसत आहे आपल्याला ह्या विषुवृत्तालगत आहे. या रेषेचा आकार एखाद्या लंबगोलासारखा दिसत आहे का. बघा एखाद्या लंबगोलासारखा दिसत आहे. मात्र या लंबगोलाचा उत्तर दक्षिण विस्तार खंडावर जास्त आहे का. बघा या लंबगोलाचा उत्तर दक्षिण विस्तार खंडावर जास्त आहे असं म्हणत आहे. बघा या ठिकाणी आहे विस्तार 25 अंश सेल्सिअस आणि या ठिकाणी तर महासागरीय भागातून कमी आहे. कोणता महासागर. बघा या ठिकाणी बघा अटलांटिक महासागर आहे, या ठिकाणी हिंदी महासागर आणि बघा पॅसिफिक महासागर तर आहेच नाही. या ठिकाणून बघा पूर्वेला थोड्याच प्रमाणात आहे पॅसिफिक महासागर या ठिकाणी, म्हणून या ठिकाणी बरोबर सांगितलं आहे. मात्र या लंबगोलाचा उत्तर दक्षिण विस्तार खंडावर जास्त तर महासागरीय भागातून कमी आहे, हे लक्षात राहू दे. यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकते. दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आशिया व ऑस्ट्रेलिया या खंडाच्या काही भागावरून ही समताप रेषा जाते का. बघा दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचा काही भाग आणि इकडे आशिया खंडाचा भाग. पॅसिफिक महासागराच्या खूप थोड्या भागावर तापमान 25 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त आहे. नकाशात 0 अंश सेल्सिअस मूल्य असलेल्या दोन समताप रेषा तुम्हाला दिसून येतील. त्यांचे निरीक्षण करा. यातील दक्षिण गोलार्धातील 0 अंश सेल्सिअसची समताप रेषा बरीचशी सरळ व अक्षवृत्तांना समांतर आहे. या ठिकाणी 0 अंश सेल्सिअस. बघा या प्रकारे ही रेस बरीचशी सरळ आहे, पूर्ण सरळ आहे असं नाही म्हटलं, बरीचशी सरळ आहे व अक्षवृत्तांना समांतर आहे. तुलनेने उत्तर गोलार्धात याच मूल्याच्या रेषेत बरीचशी वक्रता दिसून येते. बघा या ठिकाणी आहे 0 अंश सेल्सिअस रेषा. बघा या प्रकारे वक्रता दिसून येत आहे. नकाशाच्या पश्चिमेकडील पॅसिफिक महासागराच्या भागात ही रेषा बरीचशी सरळ आहे. बघा या ठिकाणी ही रेषा सरळ आहे या प्रकारे. मात्र उत्तर अमेरिका खंडावर प्रवेश केल्याबरोबर ती काहीशी उत्तरेकडे वळते. त्यानंतर ही रेषा पूर्वेकडे जाते. बघा ही रेष उत्तर अमेरिका खंडावर प्रवेश करताच उत्तरेकडे वळली काहीशी, त्यानंतर पूर्वेकडे वळली आहे. मात्र उत्तर अमेरिका खंडावर प्रवेश केल्याबरोबर ती काहीशी उत्तरेकडे वळते. बघा ही उत्तरेकडे वळते काय आहे, तर त्या ठिकाणी 0 अंश सेल्सिअस तापमान आहे हे दर्शवत आहे. त्यानंतर ही रेषा पूर्वेकडे जाते. नंतर मात्र अटलांटिक महासागरात काही अंतरानंतर ती ईशान्येकडे वळते. या ठिकाणी उष्ण सागरी प्रवाह, उष्ण तापमान असल्याने सर्वच तापमान रेषा ईशान्येकडे वळलेल्या दिसतील. आपल्यासाठी हे महत्वाचं आहे. हे बघूया आपण. अटलांटिक महासागरात काही अंतरानंतर ती ईशान्येकडे वळते. बघा ईशान्येकडे वळलेल्या दिसत आहे ही रेषा 0 अंश सेल्सिअसची. याचाच अर्थ काय, तर या ठिकाणी 0 अंश सेल्सिअस तापमान आहे. मग अचानक वरती गेलं 0 अंश सेल्सिअस आणि त्या ठिकाणी 10 अंश सेल्सिअस तापमान आहे. बघा आता या ठिकाणी ईशान्येकडे 0 अंश सेल्सिअस तापमान का आहे ते समोर दिलं आहे. बघूया. अटलांटिक महासागरात काही अंतरानंतर ती ईशान्येकडे वळते. या ठिकाणी उष्ण सागरी प्रवाह, उष्ण तापमान असल्याने सर्वच तापमान रेषा ईशान्येकडे वळलेल्या दिसतील. या ठिकाणी एक प्रश्न बनू शकतो. कसा. बघा अटलांटिक महासागरात काही अंतरानंतर सर्वच तापमान रेषा ईशान्येकडे का वळलेल्या दिसतील, कारण त्या ठिकाणी उष्ण सागरी प्रवाह असल्यामुळे सर्वच तापमान रेषा ईशान्येकडे वळलेल्या दिसतील. हे बघूया आपण. आता बघा इथपर्यंत 0 अंश सेल्सिअस तापमान आहे. या नकाशामध्ये उष्ण प्रवाह बघा गुलाबी रंगाने दाखवला आहे. या ठिकाणी आहे बघा उष्ण प्रवाह या प्रकारे.
आणि आपलं या ठिकाणी 0 अंश सेल्सिअस तापमान होतं आणि हे उष्ण प्रवाह आल्यामुळे ईशान्येकडे वळले आणि या ठिकाणी आता 0 अंश सेल्सिअस तापमान आहे. तुम्हाला आत्ता कळलं असेल की हे 0 अंश सेल्सिअस ची रेषा आपली लगेच ईशान्येकडे का वळली आहे, कारण या ठिकाणी उष्ण सागरी प्रवाह आला आणि हिचं तापमान वाढलं. बघा ह्या नकाशामध्ये ईशान्येकडे वळली आहे. या प्रकारे पुढे आशिया खंडात प्रवेश केल्यानंतर ही रेषा पूर्वेकडे जाताना काहीशी आग्नेयेकडे वळते. पुढे पॅसिफिक महासागरात समताप रेषा पूर्वेकडे बऱ्याचशा सरळ जाताना दिसतील. बघा हा आशिया खंड आपला या ठिकाणी आणि इथे बघा ही रेषा पूर्वेकडे जाताना दिसत आहे तुम्हाला, पण आशिया खंडात आल्यावर बघा आग्नेयेकडे वळत आहे. या प्रकारे दक्षिण गोलार्धातील समताप रेषा अक्षवृत्तांना समांतर आहे का? या ठिकाणी बघा अक्षवृत्तांना समांतर आहे. दक्षिण ध्रुवापासून मकर वृत्तापर्यंत या रेषांमधील अंतर जवळजवळ समान आहे. हा दक्षिण ध्रुव आणि हे मकर वृत्त, बघा या रेषा यांच्यामधला अंतर जवळजवळ समानच आहे. दक्षिण गोलार्धात जमिनीचे प्रमाण कमी असल्याने, बघा हे अत्यंत महत्त्वाचं लक्षात घ्या, दक्षिण गोलार्धात जमिनीचे प्रमाण कसे आहे? कमी आहे. बघा हे विषुववृत्त आणि या ठिकाणी बघा उत्तर अमेरिका आहे, आफ्रिकाचा भाग, आशिया खंडाचा आणि दक्षिण गोलार्धात बघा जमिनीचा तुलनेने उत्तर गोलार्धात जमीन जास्त आहे. हे लक्षात राहू द्या, महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. दक्षिण गोलार्धात जमिनीचे प्रमाण कमी असल्याने या भागाच्या तापमानात मुख्यतः अक्षांशानुसार फरक पडल्याचे दिसून येते. हे लक्षात घ्या, दक्षिण गोलार्धात जमिनीचे प्रमाण कमी असल्याने या भागाच्या तापमानात मुख्यतः अक्षांशानुसार फरक पडल्याचे दिसून येते. उत्तर गोलार्धात मात्र या रेषांमधील अंतर कमी जास्त झालेले आढळते. बघा इथे काय म्हणतंय, उत्तर गोलार्धात मात्र या रेषांमधील अंतर कमी झालेले आढळते. या गोलार्धात जमिनीचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. हे लक्षात घ्या, या गोलार्धात जमिनीचे प्रमाण तुलनेने जास्त आहे, त्यामुळे अक्षांश व जमिनीचे प्रमाण या दोन्हीचा परिणाम तापमानाच्या वितरणावर होताना दिसतो. जमिनीच्या भागात या परिणामामुळे समताप रेषांमधील अंतर कमी जास्त होणे, समताप रेषा वक्र होणे या बाबी पाहावयास मिळतात. ह्या ठिकाणी काही प्रश्न दिले आहे, बघूया आपण. आकृती 5.8च्या आधारे उत्तरे लिहायची आहे. ही आकृती 5.8 साध्या तापमापकाची आहे. हे प्रश्न बघूया. तापमापकाची नळी कशावर लावलेली आहे? तापमापकाच्या नळीतील द्रव्य कोणते असावे? आपल्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आधारपट्टीवरील आकडे काय दर्शवतात? तापमान कोणकोणत्या एककात मोजतात? आपल्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तापमापकात दिसणारे तापमान लिहा. हे तापमान कोणत्या ऋतूतील असेल? तापमापकाबद्दल माहिती बघूया. तापमापकाबद्दलची माहिती आपल्यासाठी महत्त्वाची आहे, बघूया. हवेचे तापमान मोजण्यासाठी विविध प्रकारचे तापमापक वापरले जातात. तापमापकात पारा किंवा अल्कोहोल वापरण्यात येते. आपल्यासाठी हे महत्त्वाचं लक्षात राहू द्या. तापमापकात काय वापरतात? तर पारा किंवा अल्कोहोल वापरतात. पाऱ्याचा गोठणबिंदू -39 अंश सेल्सिअस आहे. पाऱ्याचा गोठणबिंदू किती आहे? तर -39 अंश सेल्सिअस आहे, लक्षात राहू द्या. तर अल्कोहोल गोठणबिंदू -130 अंश सेल्सिअस आहे, हे सुद्धा लक्षात राहू द्या. अल्कोहोल गोठणबिंदू किती आहे? -130 अंश सेल्सिअस आहे. ही द्रव्य तापमान बदलास संवेदनशील असतात, त्यामुळे तापमानातील -30 अंश सेल्सिअस पासून +55 अंश सेल्सिअस पर्यंतचा फरक या द्रव्याच्या सहाय्याने सहज पाहता येतो. तापमान अंश सेल्सिअस किंवा अंश फॅरनहाइट या एककात मोजतात. या ठिकाणी एक प्रश्न तयार होऊ शकतो, तापमान कोणत्या एककात मोजतात? तर तापमान अंश सेल्सिअस किंवा अंश फॅरनहाइट या एककात मोजतात. हे दोनही लक्षातच राहू द्या. तापमापकाच्या एककावर आपल्याला खूपदा प्रश्न विचारले आहे, म्हणून लक्षात राहू द्या. ते तापमापकात दाखवल्यानुसार अंश सी किंवा अंश एफ असे मानतात. तापमापकाच्या सहाय्याने तापमानातील फरकाची दैनंदिन नोंद ठेवता येतात. बघा याचा वापर काय आहे? तर तापमापकाच्या सहाय्याने तापमानातील फरकाची दैनंदिन नोंद ठेवता येतात. हवेचे तापमान सेल्सिअस या एककात मोजतात. ही आकृती बघा साध्या तापमापकाची आहे. या ठिकाणी बघा अंश सी म्हणजे सेल्सिअस, अंश एफ म्हणजेच फॅरनहाइट. काचेची निर्वात नळी, ही काचेची नळी आहे आणि यामध्ये पारा किंवा अल्कोहोल टाकल्या जातात आणि हे तापमान मोजपट्टी आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे प्रश्न बघूया. हे प्रश्न आपल्याला तापमान समजून घेण्यासाठी महत्त्वाचे ठरेल. बघूया आपण. मी कोठे आहे? माझ्या परिसरातच
0 अंश सेल्सिअस समताप रेषा आहे. म्हणजेच जर आपल्या परिसरात आपण जिथे राहतो त्या परिसरात 0 अंश सेल्सिअस समताप रेषा आहे, तर आपण कोठे राहणार? विषुववृत्ताच्या दूर राहणार. आपण नकाशामध्ये बघितलं होतं बघा, हे आपलं विषुववृत्त आणि यापासून आपण या ठिकाणी 0 अंश सेल्सिअस समताप रेषा कर्कवृत्ताच्या वर आणि उत्तर ध्रुवाच्या जवळपास या ठिकाणी राहणार किंवा दक्षिण ध्रुवाजवळ या ठिकाणी. माझ्या परिसरातच 0 अंश सेल्सिअस समताप रेषा आहे. माझ्या परिसरातील सरासरी वार्षिक तापमान 25 अंश सेल्सिअस आहे. 25 अंश सेल्सिअस कुठे आहे? विषुववृत्ताच्या लगत. माझ्या परिसरातील सरासरी वार्षिक तापमान 10 अंश सेल्सिअस आहे. हे आता तुम्हाला समजलं असेल. मी कोण आहे? समान तापमान असलेल्या ठिकाणांना मी जोडते समताप रेषा. समान तापमान असलेल्या ठिकाणांना कोण जोडते? तर समताप रेषा जोडते. तापमान अचूक मोजण्यासाठी मी उपयोगी पडते. आत्ताच बघितलं होतं आपण तापमापक. जमीन व पाण्यामुळे मी तापते, जमीन व पाणी माझ्यामुळे तापते. या 2 प्रश्नाची उत्तरे तुम्ही मला द्या, कमेंट करून सांगा. या ठिकाणी हा पाठ संपतो. आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत राहील. थँक्यू.